भारत पाकिस्तान तणावाचा सफरचंद व्यवहारावर मोठा परिणाम. तुर्कीच्या सफरचंदावर पुण्यातील व्यापाऱ्यांचा बहिष्कार. पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारतीय व्यापाऱ्यांचा धक्का. मुंबई विमानतळावर तुर्की कंपनीच्या विरोधात बंदीची मागणी. तुर्की विरोधात पत्र देऊन बंदी घालण्याची शिवसेनेची मागणी. तर पाकिस्तानला मदत करणारी कंपनी भारतात नको, मुर्जी पटेल यांची मागणी. भारत पाकिस्तान तणावाचा सोन्याच्या दरावर मोठा परिणाम. 24 तासात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची घसरण. सोन्याचे आजचे दर जीएसटीसह 97,541 रुपये. रायगडमध्ये ग्रामस्थांवर मधमाशांचा हल्ला. म्हसळ तालुक्यातील कोळवट येथील घटना. तर मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 42 ग्रामस्थ जखमी. मंत्री नरहरी झिरवळ यांची प्रकृती बिघडली. मुंबईच्या खासगी रुग्णालयामध्ये 4 दिवसांपासून उपचार सुरू. तर रुग्णालय प्रशासनाची माहिती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय प्रशिक्षण वर्ग आजपासून नागपूरमध्ये सुरू. दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या अखिल भारतीय स्तरावरील वर्गात देशाच्या कानाकोपऱ्यातून शिक्षार्थी सहभागी. मुंबई उपनगरातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 5 मजली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र उभारलं जाणार. आमदार दिलीप लांडेंची माहिती. नाशिकमध्ये पावसामुळे 25 पेक्षा अधिक झाडांची पडझड. कार, रिक्षा, दुचाकीचं मोठं नुकसान. पिंपरी चिंचवडमध्ये तरुणीची भर रस्त्यात हत्या. धारदार शस्त्रानं वार करत हत्या. बालेकरवाडीतील कृष्णायनगरमधील घटना. पोलीस घटनास्थळी दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.